नमस्कार, मी सद्दाम सिंगुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. कृष्णानगरचा जांभळे गटाला भक्कम पाठिंबा. महिला व नागरिकांचा निर्धार सदैव साहेबांसोबत. इचलकरंजी शहरातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये आज रविवारी दिनांक 28 डिसेंबर रोजी महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली. प्रभाग क्रमांक 2 मधील कृष्णानगर परिसरातील महिला व नागरिकांनी एकत्र येत जांभळे गटाला जाहीर पाठिंबा दिला. हुसेन जमखंडी यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते. यावेळी उपस्थित महिला व नागरिकांनी जांभळे साहेबांवर आपला ठाम विश्वास व्यक्त करत त्यांच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिकाने विजयी करण्याचा निर्धार केला. तर अनेक महिलांनी साहेब आम्ही सदैव तुमच्यासोबत राहणार अशी भावना व्यक्त करत जांभळे गटाला बळ दिले. याप्रसंगी समीर जमादार यांनी उपस्थित महिला व नागरिकांना संबोधित करताना सांगितले की कृष्णानगर परिसर कायम जांभळे साहेबांच्या पाठीशी उभा राहील आणि त्यांच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिकाने निवडून आणण्याची जबाबदारी आपण सर्वजण एकजुटीने पार पाडू असे सांगितले. तर कार्यक्रमाच्या शेवटी आनंदा वाझे यांनी जांभळे साहेबांवर प्रेम व विश्वास दाखवणाऱ्या कृष्णानगर भागातील सर्व महिला व नागरिकांचे त्यांनी विशेष आभार व्यक्त केले. या जाहीर पाठिंब्यामुळे प्रभाग क्रमांक 2 मधील राजकीय समीकरणांमध्ये जांभळे गटाची ताकद अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसून आलं. सुहासदादा जांभळेंचा हुसेन भाई तुम आगे बढ़ो, हुसेन भाई तुम आगे बढ़ो. खंडी यांच्या जनसंपर्क कार्यालयावरती आमच्या या सर्व माता भगिनी आज एकत्र येऊन इथं त्यांनी त्यांचा एक प्रकारे रोषच हे केलेला आहे की जांभळे साहेबांनी आहे ते जांभळे गटानं जांभळे साहेबांनी जे उमेदवार आज सोडून गेले इथून म्हणजे ज्यांनी पक्ष बदलला स्वतःच्या स्वार्थासाठी आणि आज जे एवढ्या माता भगिनी आज इथं उपस्थित झाल्या त्या सर्व अशोकराव जांभळे गटावरती आणखीन जांभळे साहेबांच्या वरती प्रेम असल्यामुळे इथं आलेले आहेत. यासाठी मला आज एवढं सांगायचं आहे की विद्यार्थी जर शाळा सोडून गेले म्हणून शाळा काय बंद पडत नाहीये. कारण आमच्या शाळेचा मुख्याध्यापक हा अजूनही आमच्या शाळेचा मुख्याध्यापक हा गडगंज आहे आणि तो आहे ते जांभळे साहेबांनी गेली 52 वर्ष राजकारणामध्ये शापूरच्या ग्रामपंचायत सदस्यापासून नगरसेवक नगराध्यक्ष आणि आमदारपर्यंत मजल मारली आणि संपूर्ण या शापूर कृष्णानगर गणेशनगर या संपूर्ण भागाचा आहे ते नंदनवन केलेला आहे. त्यासाठी आज आपण सर्वजण इथं येऊन ज्या पद्धतीनं जांभळे गटावरती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती जे तुम्ही प्रेम दाखवलेलं आहे हे असंच आपण आहे ते शेवटपर्यंत आहे ते टिकवून ठेवावं आणि येणारी हे निवडणूक आपण लोकशाही पद्धतीनं हा तुमचा जो सर्वांचा राग आहे तो सर्व राग आपण मतपेटीतून व्यक्त करून आहे ते आपण जे जांभळे गटाने जे उमेदवार दिलेले आहेत आपल्याला त्या सर्वांना निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी तुम्हीच नेता कारण जी जनता आहे ती नेता पण घडवू शकते आणि कार्यकर्ता पण घडवू शकते. त्यासाठी आज आपल्याला हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे की बाबा आज एखादा सोडून जरी गेला तरी आम्ही जांभळे गटावरती प्रेम करतोय आणि शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर राहून त्यांनी दिलेल्या सीटा सगळ्या निवडून आणून लोकशाहीचा विजय आम्ही करून दाखवणार आहोत. एवढी मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो.